एक वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे. ती आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेतली. आता आपण ती कुकरला लावून घेऊया. थोडीशी हळद टाकूया, थोडं तेल. इथे एक वाटी मी तांदूळ घेतले, ते 2-4 पाण्याने धुवून काढले. आपण त्यामध्ये पाणी टाकून ते आता कुकरमध्ये दोन्ही डाळ आणि तांदूळ शिजून घेऊया. इथं मीठ टाकूया थोडंसं. इथं आपण 4-5 शिट्ट्या होस तर आपण इथं आता पीठ घेऊया. इथं 3 वाट्या मी गव्हाचं पीठ घेत आहे आणि 1 वाटी रवा. एक वाटी रवा आपण यामध्ये टाकून घेऊया. इथं ओवा घेतला मी, हातावर क्रश करायचा. इथं दही, अर्धी वाटी दही घ्यायचं. दही घेतलं मी, थोडीशी हळद, मीठ आणि बेकिंग सोडा. एवढा असा बेकिंग सोडा घ्यायचा. मस्त अशा खुसखुशीत होत्यात बट्ट्या. इथं गरम तेल करून घेतलं बघा. तुम्ही तूप पण घेऊ शकता. इथं तेल घेतलं, आपण वाटीमध्ये काढून घेऊया. इथं 4 चमचे आपण तेल घेतलं. सगळं एकजीव करून घेऊया. हे बघा, मस्त असं पीठ झालं आपलं. हे बघा, मस्त असा गोळा तयार होतो. आपण थोडं थोडं करून पाणी टाकायचं, एकदम नाही टाकायचं. जसं आपण चपात्या करण्यासाठी पीठ मळतो का तसं नाही करायचं आणि लय घट्ट बी नाही करायचं. मिडियम असं तिंबायचं आपल्याला. तर थोडं थोडं करून पाणी टाकायचं.
हे बघा, आपला उंडा तयार झाला. हे बघा, असा मीडियम असा आपल्याला तिंबायचा आहे. लय घट्ट नाही, लय हे नाही. तर इथं 20 मिनिटे आपण झाकून ठेवूया. आपण वरण आणि भात शिजला का नाही बघू. मस्त असं वरण आणि भात शिजला बघा. आपण वरण हटवून घेऊया. हे बघा, मस्त असं वरण झाले गाळ. आपण थोडं पाणी टाकून हटूया. इथं आपण वरणाला फोडणी देऊ. इथं तेल टाकलं मी. आपण कांदा टाकून घेऊया. एक कट करून कांदा घेतला होता मी. टमाटर टाकून घेऊया. दोन्ही एकजीव झालं ते आपण त्याला हलवून घेऊया. थोडेसे 2 मिरच्या मी कट करून घेतल्या. थोडासा कढीपत्ता. थोडीशी कोथिंबीर. अद्रक लसूण पेस्ट. सगळं एकजीव करून घेऊया. महत्त्वाची टीप, जास्त कडकडीत तेल झालं असेल तर गॅसची फ्लेम बंद करायची, नाही तर कमी करून करायचं, पण बंदच करून टाका. जास्त कडकडीत तेल झालं असेल तर आपण गॅस बंद करायचा आणि नंतरच फोडणी ही करायची, टाकायची. आणि मग नंतर थोडं मीडियम म्हणजे मीडियम तेल झालं की लगेच आपल्याला गॅस चालू करून फोडणीसाठी आपल्याला गॅस लावून घ्यायचा आहे. तर इथं मी आमचूर पावडर उगाच थोडं टाकलं. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही प्रमाण वाढवू शकता. आपण एकजीव करून घेऊया. आणि लाल तिखट अर्धा चम्मच टाकलं होतं. आपण आता इथे डाळ टाकून घेऊया. तुम्हाला जर तिखट जास्त आवडत असेल तर तुम्ही वाढवू शकता प्रमाण. इथं लेकरांसाठी म्हणजे तुम्हाला तुमच्या तिखट जसं आवडेल तसं तुम्ही टाकू शकता. इथं मीठ टाकलं मी अर्धा चम्मच.
थोडीशी वरून कोथिंबीर टाकूया. तुम्हाला हा व्हिडिओ जरा जरी आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. तुम्ही कुठल्या प्लॅटफॉर्म बघत आहात ते सुद्धा कमेंट करून सांगा. तर इथं आपण 20 मिनिटानंतर उंडा बघू शकता. मस्त आपला उंडा तयार आहे. इथं आपण थोडंसं तेल टाकून घेऊया. छोटे छोटे बॉल करून घ्यायचे आपल्याला. इथं तुम्हाला जर पीठ लावायचं असेल तर तुम्ही लावू शकता, नाही लावलं तरी चालतं कारण उंडा घट्ट असतो. पण मी थोडंसं लावले. पुरीसारखं लाटायचं आहे. ही एक पुरी तयार आहे. एक पुरी तयार आहे आपली. दुसरी पुरी लाटून आपल्याला तर ही पुरी ठेवली आपण. त्यावर तेल लावून घेऊया. आणि लगेच दुसरी पुरी त्याच्यावर ठेवायची. त्यावर पण तेल लावून घ्यायचं. अशी मूड पाहिजे. जसं आपण चपात्या करतो का तसं आपल्याला मूड पण घ्यायची. त्यावर तेल लावायचं. आणि पाकिटच्या प्रमाणे आपल्याला बनवून घ्यायचे. असं वरून मूड पाहायचं. जसं आपण पाकिट करतो तसं आपल्याला करून घ्यायचे. तेल लावायचं. पुन्हा वरच्या बाजूला पण तेल लावायचं आणि मुडपून घ्यायचं राहिलेला भाग. आणि अशा तऱ्हेने आपल्याला त्याला अलगदपणे आपल्याला गोल आकार देऊन पूर्ण असं गोल करायचं. गोल करून घ्यायचं, मुडपायचं आणि तेल लावून आपल्याला. इथे मी इडली पात्राच्या भांड्यात पाणी ठेवलेलं आहे ते गरम करायला. इथे तेल लावून घेऊया. आपल्याला त्यामध्ये ठेवायचे ते असं थाटल्या. उंड्याला तेल लावून आपल्याला त्यामध्ये ठेवायचे. असे छोटे छोटे आपण जे गोळे बनवलेत ते आपण यामध्ये ठेवून घेऊया. त्यावर ही ताटली ठेवून आपल्याला राहिलेला
गोळा ठेवून असं झाकून ठेवायचं. वजनदार काहीतरी तुम्ही ठेवू शकता त्यावर. तर अशाप्रमाणे तुम्हाला ठेवायचं आहे. तर 20 मिनिटानंतर तुम्ही पुन्हा बघू शकता शिजले की नाही. बघू आपण. सुरीने आपल्याला चेक करायचे. सुरी जर आपली क्लिअर निघाली तर समजायचं शिजलं. तर बघू शकता सुरीला अजिबात चिटकलं नाही, व्यवस्थित निघाली म्हणजे शिजले. बेस्ट असं झाले. तुम्हाला जर आवडले असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. हे बघा मी तुम्हाला खाली पण दाखवत आहे, क्लिअर निघत आहे. सगळेच आपलं क्लिअर आहे. तर आता आपण थोडंसं थंड झालेलं आहे, तर आपण कट करून बघूया. हे बघा मस्त असे खुसखुशीत झाले. आता हे बघा आतपर्यंत अशा खुसखुशीत आहेत. बघू शकता अजिबात कुठेही कच्चा नाही, काही नाही, व्यवस्थित आहे. मस्त असं खुसखुशीत झालंय. तर मी तर तुम्हाला काप करून दाखवते. तुम्ही छोट्या साईजचे बनवायचे असेल तर छोट्या सुद्धा बनवू शकता, आणि मोठ्या जर बनवायच्या असेल तर मोठ्या पण बनवू शकता. तर इथे मी छोट्या तुम्हाला कट करून दाखवते. हे बघा छोट्या छोट्या साईजच्या अशा पण बनवू शकता. इथे आपण तळून घेऊया. तेल कडकडीत झालेलं आहे. हे बघा असा कलर आला की आपल्याला काढून घ्यायचं. बघू शकता. आणखीन आपण तळून घेऊया. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही कुठल्या प्लॅटफॉर्म बघत आहात ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका, आणि लाईक करायला विसरू नका. आणि जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका. अशा प्रकारे आपल्याला तळून घ्यायचे आहेत.
हे बघू शकता. तर इथे आपल्या बट्ट्या तयार आहेत. मस्त अशा बट्ट्या बनवून खा. आणि फेसबुकवर पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका. इंस्टाग्रामवर पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. मित्र नातेवाईकांना शेअर करा. जास्तीत जास्त शेअर आहे. एक बट्टी कसं सर्व करायचं तर अशी कुस करून घ्यायची आणि वरणामध्ये टाकायची. हे बघा लेयर्स किती सुटल्यात त्याला. मस्त अशी खुसखुशीत झाल्या. आता अप्रतिम लागतो बघा. तुम्ही करून बघा वरण आणि बट्टीचा बेत. वरून तुपाची धार सोडायची आणि थोडंसं लिंबू पिळायचं. एकदम अप्रतिम लागतं बघा. हे बघा मस्त खा, मजेत राहा. अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल.